ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे। संसद भवनात उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। संसदेतल्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याचं समजतंय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। संसद भवनात उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या संसदेतल्या या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी माहिती? महत्त्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिल्लीत दाखल होणार आहे। साधारणतः दुपारी 3 वाजता ते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत ते बैठकीत सहभागी होणार आहे। त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होऊ शकतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होईल। महत्त्वाचं म्हणजे संसद भवनामध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार आहे, पण त्यापूर्वी ते अमित शहांची देखील भेट घेतील आणि ही भेट देखील केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने बोलवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये खास करून मणिपूरमध्ये जो हिंसाचार सुरू आहे त्यावरती ही बैठक होईल। पण त्यापूर्वी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होईल अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे असंच दिसतंय। प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढच्या आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचं समजतंय। 25 जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे महाराष्ट्रात येणार आहेत। महानिर्धार 2024 या मेळाव्याला ते संबोधित करणार असल्याचं समजतंय। या व्यतिरिक्त सांगलीमध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार होणार असल्याची देखील माहिती मिळतेय। च्या लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकांसाठी आता विरोधी पक्षांनी तयारीला सुरुवात केलेली आहे। याचाच एक भाग म्हणून आज बिहारची राजधानी पाटण्यात विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडतीये। भाजप विरोधातले 15 पक्ष या बैठकीसाठी एकत्र आलेले आहेत। महाराष्ट्रातनं या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतः शरद पवार उपस्थित आहेत। त्याबरोबर पक्षाचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। या बैठकीचा उद्देश हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातले सरकार आणि भाजपच्या विरोधात 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जाणं हा आहे। बिहारमध्ये विरोधकांची मोठ सध्या बांधली जाते आणि या अनुषंगानं ही अत्यंत महत्त्वाची बैठक विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांची पार पडतीये। सोनिया गांधीजींना, राहुल गांधींना मुख्यमंत्री पंतप्रधान करायचं आहे। आता विरोधकांना एकत्र करून शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना त्या ठिकाणी समोर करायचं आहे। उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेची चिंता आहे आणि त्यामुळे विरोधक एकत्र आज जरी मुठी बांधल्या विरोधकांनी तरी देशाची जनता ओळखून आहे। 2014ला हेच झालं, 2019ला मूठ बांधली होती, एक आले होते, काही झालं नाही। आता किती वज्रमूठ बांधल्या किंवा कुठली मूठ बांधली तरी मोदीजी जगातले सर्वोत्तम नेते, जगातले सर्वोत्तम प्रधानमंत्री आणि जगातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणून वर आलेले आहेत। आज जी विरोधी पक्षांची बैठक म्हणजे आदित्य ठाकरेंच्या भाषेत सांगायचं देशभक्तांची बैठक ही पाटण्याला होत आहे। त्या बैठकीमध्ये महबूबा मुफ्ती सईद या सुद्धा पार्टिसिपेट करणार आहेत। ज्या महबूबा मुफ्ती सईद यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं म्हणून तुम्ही आयुष्यभर टोमणे मारले, त्याच महबूबा मुफ्ती सईद यांच्याबरोबर तुम्ही बाजूला बसणार आहात का? त्यांच्याबरोबर डायस शेअर करणार आहात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे दुसऱ्यांनी केले तर ती गद्दारी आणि स्वतः केली तर ती देशभक्ती, अशी दुहेरी भूमिका कशी काय कोणाची असू शकते? विरोधी पक्षाने तर असला पाहिजे देशामध्ये आणि त्यांनी आपल्या सरकारला जे सत्ताधारी आहेत त्यांना जाब विचारला पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका असते। आणि म्हणून त्यांच्यातल्याच विरोधकांमधल्याच एकाने सांगितलंय की आपली ही शेवटची निवडणूक आहे। म्हणजे त्यांना सुद्धा माहिती आहे की येणारं सरकार हे भाजप शिवसेनेचे येणार आहे आणि म्हणून
आता जर थोडा प्रयत्न केला तर काही संख्याबळ वाढेल आणि आपल्याला विरोध करायला ताकद निर्माण होईल, यासाठी ती बैठक आहे. भाजपच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, तीव्र चीड आहे. 2014मध्ये जे काही आश्वासन दिलेत, 2019मध्ये जे आश्वासन दिले त्याची पूर्तता नाही, उलटं देश विकून देश चालवतात आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवतात आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये भाजप ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्थाच या लोकशाही व्यवस्थेमध्ये नसली पाहिजे. आणि यासाठी आज पटण्यामध्ये विरोधी पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक त्या ठिकाणी आहे. सगळी मंडळी जर एकत्रित आली आणि बीजेपी बरोबर 1 to 1 एकास एक अशी जर लढाई झाली तर हे राज्य शकट जे आहे बदलू शकतं, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये संदेह नाही. आणि म्हणून ते करण्यासाठी जे आहे ही मंडळी सगळी एकत्रित आलेली आहेत. पाटण्यातल्या विरोधकांच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तोंडसूक घेतलेलं आहे. विरोधकांची मोदी हटाव बैठक नसून ती परिवार बचाव बैठक असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. विरोधकांसाठी हा धंदा असला तरी आमच्यासाठी मात्र ही जनसेवा असल्याची ही टीका त्यांनी केली आहे. याशिवाय मेहबूबा मुफ्तींवरनं भाजपवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता मुफ्तींच्या शेजारी बसलेले कसे काय चालतात, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. पाटण्याला जी बैठक आहे ती मोदी हटाव बैठक नाही आहे, परिवार बचाव बैठक आहे. सगळ्या परिवारवादी पार्ट्या एकत्रित आल्या आहेत आणि आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहू शकेल याकरता हे सगळे लोक एकत्रित आले आहेत. कारण यांच्याकरता या ठिकाणी राज्य चालवणं हा धंदा आहे, हे त्यांचं प्रोफेशन आहे. सातत्याने मेहबूबा मुफ्तीच्या नावावर भारतीय जनता पक्षाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरेजी आता मेहबूबा मुफ्तीसोबत तर चाललेच आहे, पण त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. त्याच्यामुळे सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता, परिवारवादी पार्टी वाचवण्याकरता सगळ्या प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस करण्याकरता हे तयार आहेत. पण याचा कुठलाही परिणाम होईल असं मला बिलकुलच वाटत नाही. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत होत असलेल्या राजकीय घडामोडींना धरून त्यांनी हे वक्तव्य केलंय. राष्ट्रवादीत अजित पवारांची घुसमट होतीये, त्यामुळे अजित पवार बंड करू शकतात असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. अजितदादा हा एक सक्षम नेता आहे जो राष्ट्रवादी चालवू शकतो, परंतु त्यांना ते पद देणार नाही. त्यांनी अशा टाळ्या वाजवल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला भुजबळासारखे नेते आम्हाला पक्ष प्रदेशाध्यक्ष पद द्या म्हणून मागणी केली. म्हणजे हे ठरलेलं जे काय आहे ना अजेंडा त्यांचा, हे मला वाटतं अजितदादाची घुसमट करण्याचा प्रकार आहे. हाच प्रकार झाला. अजितदादा हा सहन करून घेण्यासारखा माणूस नाही. मी वारंवार सांगतो, 15 वर्षापासून मी त्यांना जवळून पाहतोय सभागृहामध्ये, आणि ते सहन करणार नाही. म्हणून कदाचित ते उठाव करतील असं माझं मत आहे. प्रवाशांकडून अधिकचं भाडं उकळणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडे आता पोलिसांनी मोर्चा वळवलाय. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या चालकांच्या विरोधात मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी आता धडक कारवाईला सुरुवात केलेली आहे. जवळचं भाडं नाकारणं, तसंच मीटरमध्ये छेडछाड करणं, मीटर न वापरता मनमानी भाडं आकारणं अशा तक्रारी वाढल्यानं त्याची दखल आता वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं कालपासून एक मोहीम सुरू केली आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी छोट्या अंतरासाठी भाडे नाकारण्याचे प्रकार घडतात. त्याचबरोबर जे प्रवासी आहेत त्यांच्याकडून जास्त भाडं घेतल्या जाण्याचे प्रकार उघडकीस आले होते किंवा वाढीस लागले होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी ही मोहीम सुरू केलेली आहे. आपण सध्या मुंबईच्या बांद्रा पश्चिम या भागामध्ये आहोत, जिथं पाहत आहात की वाहतूक पोलीस या ठिकाणी आहेत. त्यांना आदेश देण्यात आलेले आहे की नेहमीप्रमाणे, म्हणजे ज्या नेहमी दंड केले जातात त्याच गोष्टी यावेळी जास्त प्रभावीपणे अजून राबवायच्या आहेत. साधारणपणे आपण जर बघितलं तर या ठिकाणी भाडं नाकारण्याचा प्रकार असेल, आरडाओरड करणं, रिक्षा लावणं आणि त्यानंतर स्थानकांमध्ये जाऊन भाडं आकारणं किंवा भाडं मागणं
असे जे काही प्रकार करतात या सगळ्या लोकांना या ठिकाणी कारवाई केली जाते। आपण पाहतो आहोत की वाहतूक पोलीस या ठिकाणी आलेले आहेत, ते सगळ्यांना समज देत आहेत, सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या जात आहेत आणि कुणीही भाडं नाकारू नये अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांना केलं जात आहे। साधारणपणे वाहतूक पोलिसांकडून एका नियमाचं उल्लंघन झाल्यास, पहिल्यांदा उल्लंघन झाल्यास 500 रुपये आणि दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास थेट 1500 रुपयाचा फाईन लावला जातोय। काल एकाच दिवसात जवळपास आपण जर बघितलं तर 116 रिक्षा चालकांवर, टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे आणि त्यातून जवळपास 58,000 रुपयांचा दंड हा वसूल करण्यात आला आहे। एकूणच ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात असल्याचं मुंबईच्या बांद्रा वेस्ट परिसरामध्ये तरी दिसून येत आहे। प्रोजर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बकरी ईदच्या निमित्तानं सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आठवडी बाजारात बकऱ्यांचा बाजार भरलेला आहे। त्यात काही बोकड भाव खाऊन जात आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या अशाच एका बोकडाची चर्चा रंगलेली आहे, कारण या बोकडाला 2 नाही तर तब्बल 4 शिंग आहेत। हा 4 शिंगांचा बोकड पाहण्यासाठी नागरिक सध्या गर्दी करतायत। या बोकडाला 2 बोकडासारखे लहान गोलाकार आणि 2 बैलासारखे लांब शिंग आहेत। या अनोख्या बोकडासाठी तब्बल 1 लाख रुपये इतकी किंमत ठेवण्यात आलेली आहे। आणि आता एक बातमी अहमदनगरमधली। अहमदनगरमध्ये पकडलेल्या बिबट्याला वन विभागानं चक्क चपात्या खायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। लोणी गावात एका बिबट्याला जेरबंद केलं, मात्र या बिबट्याची सध्या उपासमार सुरू आहे, कारण कामचुकार वन विभाग अधिकाऱ्यांनी मांसाहारी बिबट्याला चक्क चपात्या खायला घातलेल्या आहेत। त्यामुळे वन विभागाच्या कार्यालय परिसरात पिंजऱ्यात बंद बिबट्याचे हाल सुरू असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे। याबाबत आता वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जाते। वन विभागानं पकडलेल्या बिबट्यांना मांस खाऊ घालण्याची तरतूदही केलेली असते, मात्र लोणी इथं वन विभागाच्या कार्यालयात आणलेल्या बिबट्याकडे वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। सुरक्षेची कोणतीही काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात केलेली आहे। उपासमार होणाऱ्या या बिबट्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबटे धुमाकूळ घालताना दिसत आहेत। वन विभाग खरं तर यांना जेरबंद करतं आणि जेरबंद केल्यानंतर या बिबट्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी देखील वन विभागाची असते। आता मी लोणी येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये आहे आणि हा जो पकडलेला बिबट्या आहे याला जवळपास 4 दिवस झालेत याला पकडलेला आहे, मात्र तो 4 दिवसापासून त्याची उपासमार होते आणि अक्षरशः त्याला चपात्या खाऊ घातल्या जात आहेत। आपण जर बघितलं तर हा जर बिबट्या याचा जे भक्ष्य आहे हा मांसाहारी प्राणी आहे आणि त्याला खरं तर मांस खाऊ घातलं पाहिजे असतं आणि वन विभागाला तशी तरतूद देखील केलेली असते, मात्र वन विभाग कुठेतरी हलगर्जीपणा करताना दिसतंय आणि या बिबट्याची उपासमार होते। या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे। काय तुमचं म्हणणं आहे आणि काय तक्रार तुम्ही दाखल केली आहे? मी सकाळी माझ्या कामानिमित्त सामाजिक वनीकरण राहतचे इरिगेशन बंगल्याजवळ कार्यालय इथे आलो होतो। त्यावेळेस मला इथं कोणी गार्ड नसताना एक पिंजरा आढळून आला। मी पाहिला असं त्याच्यात बिबट्या दिसला आणि बिबट्याला चपाती टाकलेली दिसली, तर त्यानंतर मी पोलीस स्टेशनला कळवलं आणि पोलीस स्टेशनकडून मी लेखी कागद घेतला। त्यानंतर मी वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना फोन केले। संबंधित वन विभागाचे अधिकारी प्रतिभा सोनवणे, गाढे आणि सुनील मेहरे इथले या कोणीही फोन उचलला नाही आणि त्यामुळे या बिबट्याला 3-4 दिवसापासून इथं बंदिस्त केलेलं आहे। हा वन्य प्राणी असून या वन्य प्राण्याला त्याच्या प्रोटोकॉलप्रमाणे खाद्य वगैरे दिलं पाहिजे, त्याला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, परंतु इथं गार्ड नाही, त्या पिंजऱ्याला कुलूप नाही आणि इथं 50 फुटावर शाळेतील मुलं खेळत दिसले, तर त्यामुळे त्यांच्या जीव हा जर सुटला तर त्याच्या हिंस्र प्राण्याच्या आघातामुळे या वन्य प्राण्याच्या आघातामुळे मनुष्य प्राण्याला हानी पोहोचू शकते, याची जबाबदारी वन विभागाने उचललेली नाही। जर वन विभागाला पकडलेले बिबटे जर सांभाळता येत नसेल तर त्यांनी हे जे बिबटे आहेत ते किमान दुसरीकडे जंगलामध्ये सोडणं गरजेचं आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या नावे बोगस पदव्या दिल्या गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या बोगस पदव्यांच्या आधारावर 27 विद्यार्थ्यांनी परदेशात नोकरी मिळवलेली आहे। इराक दूतावासाकडनं या पदव्यांच्या पडताळणीसाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयासोबत झालेल्या पत्रव्यवहारातनं ही बाब उघड झालेली आहे। विद्यापीठाचा लोगो आणि कुलगुरूंची सही वापरून बोगस पदव्या आणि गुणपत्रिका तयार केल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी विद्यापीठाकडनं आता चौकशी सुरू आहे। विद्यापीठाने इश्यू केलेला कुठल्याही बोगस पदवीचा इश्यू नाही आहे। तो
कोणीतरी त्रयस्थानी कुठल्या तरी माध्यमातून त्या डिग्रीज फेक डिग्रीज जनरेट केलेल्या आहेत आणि त्या विद्यापीठाच्या नावावर खपवायचा प्रयत्न झालेला आहे. परंतु त्या उघडकीस आल्या आहे. इराकी दूतावासाकडून जेव्हा आमच्याकडे विचारणा करण्यात आली तेव्हा आम्ही आमच्या लेवलवर त्याची शहानिशा केलेली आहे आणि त्या डिग्रीजवर त्या मार्कलिस्टवर असलेल्या सह्या ह्या खोट्या असल्याच्या आम्हाला आढळून आलं आणि असं आम्ही त्यांना इराकी दूतावासाला कळवलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला त्यांनी अमेरिकेतल्या संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं. यावेळेला त्यांनी रशिया युक्रेन युद्ध, दहशतवाद, अमेरिका आणि मुंबईमधले दहशतवादी हल्ले अशा विविध विषयांवर भाष्य केलं. आजचा काळ म्हणजेच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. मात्र AI म्हणजे अमेरिका इंडिया असं मोदींनी वाक्य उच्चारताच अमेरिकन संसदेत टाळ्यांचा कडकडाट झाला. संयुक्त सत्रातल्या भाषणानंतर अमेरिकन काँग्रेसमधल्या प्रत्येक सदस्यानं पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तसंच त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेच्या संसदेमध्ये भाषण करण्याची पंतप्रधान मोदींची ही दुसरी वेळ होती. In the past few years, there have been many advances. There have been many advances in AI, artificial intelligence. At the same time, there have been even more momentous development in another AI, America and India. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या निमित्तानं व्हाईट हाऊसमध्ये जो बायडन यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं आणि यावेळेला दोन्ही देशातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि उद्योजक उपस्थित होते. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सुद्धा या स्नेहभोजनाला उपस्थित होते. नीता अंबानी, आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.